नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवत आहोत गुलाबजामुन। मी इथे एक बाउल मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये मिल्क पावडर 1 वाटी मिक्स केलेली आहे। दूध घालून गोळा मळून त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। आता आपण इथं तळण्यासाठी आपण तूप घेणार आहोत। इथे मी घेतलेला आहे साखरेचा। आता आपण तूप घेतलेलं आहे तळण्यासाठी। आता आपण तूप गरम करून घेणार आहोत। तूप गरम झालं की आपल्याला ते बॉल्स केलेले आहेत ते तळून आपण तळून घेऊया। तूप गरम झालेलं आहे, छानपैकी बॉल्स तळून घ्यायचे। छान असे खरपूस रंगावर तळून घ्यायचे। आता पाहू शकता तुम्ही, खरपूस असे छान भाजले झालेले आहेत। आता आपल्याला काढून घ्यायचे। 5 मिनिटात आपण काढून घेऊया। गुलाबजाम तयार झालेले आहेत। आता आपण पाकात घालून घेणार आहोत। गरम पाकामध्ये गुलाबजाम घालून घेणार आहोत, म्हणजे चांगले मुरतात। तुम्ही पाहू शकता, 15-20 मिनिटं आपण चांगले पाकामध्ये ठेवणार आहोत। तयार झाले की मी तुम्हाला दाखवते कसे बनवते। हे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। ही माझी गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यामध्ये घरच्या घरी साहित्य अवेलेबल असलेल्या साहित्यात आपण 1 वाटी मैदा, 1 वाटी पिठी मिल्क पावडर, 1 वाटी दूध आणि एक्स्ट्रा लागेल तसं दूध, असं मला 1.5 वाटी लागलं। तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही ॲड करू शकता। असं घट्ट बॅटर करून त्याचे बॉल्स करायचे आणि साखरेचा पाक करून त्यात वेलची पावडर घातलेली आहे। अशा रीतीने आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये।